नमस्ते. तुम्ही ऐकत आहात मानव परिचयचा निर्णायक एपिसोड. मागील एपिसोडमध्ये विवेक आणि प्रेमाचा विजय झाला आणि नासिर व सबाने समाजाला आणि कट्टरपंथीयांना डावलून कोर्ट मॅरेज केले. नासिरच्या अम्मींनी शनायाला आपल्याजवळ झोपवून घेतले आणि नवविवाहित जोडप्यासाठी सुखाची पहिली रात्र सुरू झाली. लग्नाच्या रात्री नासिरने सबाला दिलेली भेट ही इतर कोणत्याही भेटीपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. नासिर म्हणाला, या भेटीत मी तुझ्यासाठी ते सर्व साठवून आणले आहे. सबाने जेव्हा उत्सुकतेने पॅकेट उघडले तेव्हा ती आश्चर्याने थक्क झाली. अनोखी भेट. पॅकेटमध्ये पुस्तके होती. सबाने विचारले, ही पुस्तके कशासाठी आहेत? नासिरचा संकल्प. नासिरने उत्तर दिले, मला तुला उच्च शिक्षण द्यायचे आहे. तुला ऑटोमोबाईल इंजिनियर होताना पाहणे आम्हाला खूप आनंद देईल. सबाचा चेहरा कमळासारखा खुलला. सबा, जिला परिस्थितीमुळे 12वी नंतर शिक्षण सोडावे लागले होते, तिने विचारले, तुम्हाला माझ्या या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांबद्दल कसे कळले? यानंतर नासिर आणि सबा यांच्यात दार्शनिक चर्चा सुरू झाली, जी या कथेचा मूळ गाभा आहे. कट्टरतेवर प्रश्न. नासिरने सांगितले की त्याचा विरोध धर्माला नाही, तर रूढीवादाला आहे. त्याने सवाल केला की 1000 वर्षांपूर्वीच्या काळातील परिस्थितीनुसार योग्य असलेल्या जीवनशैलीसाठी आजच्या अनुयायांना सक्ती का केली जात आहे? द्रोणाचार्यांचे उदाहरण. नासिरने विचारले, आज जर एखादा गुरु आपल्या शिष्यांना धनुष्यबाण चालवायला शिकवत असेल तर त्याला चांगले म्हटले जाईल का? त्याचा तर्क असा होता की जसे आपण आधुनिक भौतिक वस्तू स्वीकारल्या आहेत, तसेच धर्मगुरूंनीही आधुनिक शिक्षण आणि विचार स्वीकारले पाहिजेत. स्त्री सक्षमीकरण. नासिरचा निष्कर्ष असा होता की मुफ्ती, मौलवी आपल्या संप्रदायात स्त्रियांना दाबून ठेवण्याची व्यवस्था देतात आणि म्हणूनच तो त्यांच्यासमोर झुकला नाही. अंतिम गोडद्विधा मनस्थिती. सबा नासिरच्या विचारांनी पूर्णपणे प्रभावित झाली आणि म्हणाली, मी इंजिनियर होण्याच्या दिशेने तुमच्या इच्छेनुसार अभ्यास नक्की करेन, पण च्या पुढे काय होते? सबाने मिश्किलपणे नासिरकडे पाहिले आणि म्हणाली, पण आज तुम्ही मला इतर मार्गांनीही प्रभावित करायला हवे, नाही का? ऐका. रूढीवादावर तार्किक विद्रोह. शिक्षणाची भेट आणि प्रेम व विवेकाने भरलेली नासिर, सबाची पहिली रात्र. मानव परिचय मध्ये तुम्ही ऐकाल. एपिसोड 17. शिक्षणाची भेट आणि प्रगतिशील विचार. लग्नाच्या दिवसाआधीच नासिरच्या अम्मींनी सबाच्या मुलीसाठी डब्यातील दुधाची सोय करून ठेवली होती. सबा. नासिरच्या पहिल्या रात्री त्यांनी मुलीला स्वतःजवळ झोपवून घेतले. सुहागरात्री पत्नीला भेट देण्याची प्रथा नासिरनेही पाळली. तो सबासाठी एक गिफ्ट पॅकेट घेऊन आला आहे, ज्यामध्ये सामान्य भेटींपेक्षा पूर्णपणे वेगळी अशी अनोखी भेट आहे. नासिरने सुहाग सेजवर भरजरी कपड्यात नटून बसलेल्या सबाला भेट दिली आणि तो म्हणाला, सबा, तुझ्याबद्दल ऐकल्यावर मी जे काही जाणून घेतले आहे ते सर्व मी या भेटीत तुझ्यासाठी साठवून आणले आहे. सबाला हे ऐकून उत्सुकता वाटली. तेव्हा ती म्हणाली, आता जेव्हा मी माझा आनंद तुमच्या आनंदात पाहते आहे, तेव्हा तुमच्या या बोलण्याने माझ्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे की तुम्ही माझा आनंद नेमका कशात पाहत आहात. नासिर सबाने वापरलेल्या शब्दांनी प्रभावित झाला. तो आनंदाने हसत म्हणाला, सबा, हे तुझे किंवा माझे पहिले लग्न नाही. त्यामुळे आजची ही रात्र आपल्यासाठी इतर नवविवाहित जोडप्यांपेक्षा वेगळी आहे. चांगले होईल की आज रात्री आपण त्या पैलूंवर आणि दृष्टिकोनांवर चर्चा करूया ज्यामुळे आपले अनावश्यक पूर्वग्रह संपतील. आपण जीवनात परम सुखाचा अनुभव घेऊया आणि आपले जीवन सार्थकरित्या जगूया. सबाला नासिरचे बोलणे थोडे समजले आणि थोडे नाही. मग ती अधीरतेने हसत भेटवस्तू उघडू लागली. भेटवस्तू उघडल्यावर सबा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. नासिरही प्रेमाने सबाकडेच पाहत होता. आश्चर्याने सबाने विचारले, जी, ही पुस्तके कशासाठी आहेत? नासिर म्हणाला, इम्रानने आम्हाला सांगितले होते की तुला 12वी नंतर शिक्षण सोडावे लागले होते. ते सुद्धा तेव्हा जेव्हा तू गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होतेस. तुला संधी देत आता मला तुला उच्च शिक्षण द्यायचे आहे. सबाने विचारले, जी, पण आता माझे शिक्षण कसे शक्य आहे? मुलगी अजून लहान आहे. आताच आपले लग्न झाले आहे. अम्मी, तुमची आणि मुलीची काळजी घेताना मला अभ्यासाला वेळ कसा मिळेल? नासिरने उत्तर दिले, तू आम्हा सर्वांची काळजी घेशील, हे ठीक आहे. तू माझी पत्नी आहेस, त्यामुळे आता तुझी काळजी घेणे हे माझेही कर्तव्य आहे. आपण दोघांनी जास्तीत जास्त वेळ एकत्र आनंदाने राहावे असे अम्मींनाही वाटते.
मुलीची जबाबदारी आम्ही स्वतः घेत आहेत. घरच्या कामांसाठी आपण मदतनीस ठेवून घेऊया. हे ऐकून सबा सगळी पुस्तके उलटपालट करून पाहू लागली. तेव्हा नासिरने सांगितले, इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षेला अजून 5 महिने बाकी आहेत. ही पुस्तके त्याच्या तयारीसाठी आहेत. तुला हवे असेल तर आपण कोचिंगचीही सोय करूया. आम्हाला तुला ऑटोमोबाईल इंजिनियर होताना पाहून खूप आनंद होईल. या बोलण्यावर सबाचा चेहरा एखाद्या सरोवरातील गुलाबी कमळासारखा खुलला. तिने आश्चर्याने विचारले, तुम्हाला माझ्या या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांबद्दल कसे कळले? हे स्वप्न तर इम्रान भाईजानना सुद्धा माहीत नाही. नासिर म्हणाला, सबा, गणित विज्ञानाच्या 12वीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत येणाऱ्या मुलीचे स्वप्न काय असते हे एखाद्या मौलवीच्या समजुतीपलीकडचे असू शकते, पण मला ते समजणे आता सोपे आहे. नासिरच्या या बोलण्यावर सबाने विचारले, तुम्ही मुफ्ती मौलवींवर इतके का चिडता? सगळे मुफ्ती मौलवी वाईट नसतात. नासिर म्हणाला, तू बरोबर म्हणतेस सबा. सगळे मुफ्ती मौलवी वाईट नसतात, उलट बहुतेक चांगलेच असतात असे म्हणणे योग्य ठरेल. सबाने तेव्हा आश्चर्याने विचारले, जेव्हा तुम्ही हे सांगत आहात तेव्हा आपल्या निकाहसाठी तुम्ही माफी मागायला तयार का झाला नव्हतात? नासिरने उत्तर दिले, मौलवी किंवा कोणताही धर्मगुरू तेव्हा चांगला नसतो जेव्हा तो त्याच्या अनुयायांना अशा जीवनशैलीसाठी भाग पाडतो जी 1000 वर्षांपूर्वीच्या परिस्थितीत योग्य होती. सबा म्हणाली, मला समजले नाही तुम्ही काय म्हणत आहात? नासिर म्हणाला, हिंदूंचे एक गुरु द्रोणाचार्य होऊन गेले. ते शिष्यांना धनुर्विद्या शिकवत असत. त्यांना चांगले गुरु म्हटले जायचे. आता तू सांग की आज जर एखादा गुरु आपल्या शिष्यांना धनुष्यबाण चालवायला शिकवत असेल तर त्याला चांगले म्हटले जाईल का? सबा म्हणाली, आधुनिक शस्त्रास्त्रांच्या आजच्या काळात धनुर्विद्या शिकायला कोण जाईल? नासिर म्हणाला, सबा, मला हेच सांगायचे आहे. 1000 वर्षांपूर्वी आजच्यासारख्या आधुनिक सुविधा नव्हत्या. तेव्हा कबिले आणि संस्थानांच्या नवाब, निजाम आणि सरदारांच्या इच्छेनुसार हुकूम चालायचे. त्यावेळच्या परिस्थितीत धार्मिक गोष्टींमधून एकमेकांवरील धोके दूर करण्याचे उपाय केले जात असत. सबा म्हणाली, तुम्हाला हे सांगायचे आहे का की धार्मिक गोष्टींचे पालन करणे आता योग्य नाही? नासिर म्हणाला, काळ आणि परिस्थिती बदलण्यासोबतच सर्व धर्मांच्या गुरूंनी आणि अनुयायांनी आजच्या आधुनिक साधनांना आपल्या जीवनशैलीत स्थान दिले आहे. तसेच त्यांनी आता आधुनिक शिक्षण, विचार आणि सिद्धांतही स्वीकारले पाहिजेत. जेव्हा आपल्या संप्रदायाचे हे गुरु असे करू लागतील तेव्हा ते सर्व चांगले होतील. सबाने विचारले, म्हणजे तुमच्या मते धर्माची गोष्ट न केल्यावरच धर्मगुरू चांगले होतील? अशा वेळी जेव्हा ते धर्माचे शिक्षणच देणार नाहीत तेव्हा ते धर्मगुरू कसे राहतील? नासिर म्हणाला, या सृष्टीत कोणताही धर्म फक्त 500-1000 वर्षांचा नाही. प्रत्येक धर्म सृष्टीइतकाच प्राचीन आहे. पवित्र पुस्तके त्यावेळच्या काळानुसार धर्माची व्याख्या करत लिहिली गेली आहेत. जसे आपण आजच्या सुविधा स्वीकारल्या तसेच नवीन विचारही स्वीकारले पाहिजेत. माझा तर्क इतकाच आहे आणि माझा मौलवींशी विरोधही याच गोष्टीचा आहे. सबा म्हणाली, जी मला तुमच्या बोलण्याने प्रभावित केले आहे. मी इंजिनियर होण्याच्या दिशेने तुमच्या इच्छेनुसार अभ्यास नक्की करेन, पण एवढे बोलून पुढे काय बोलावे या द्विधेत सबा शांत झाली. तेव्हा नासिरने विचारले, या पण च्या पुढे काय आहे? सबाने मिश्किलपणे उत्तर दिले, पण आज तुम्ही मला इतर मार्गांनीही प्रभावित करायला हवे, नाही का? सबाच्या या वाक्यावर नासिरला जाणीव झाली की त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनाच्या पायामध्ये हा देखील एक आवश्यक भाग आहे. नासिरने सबाला आपल्या मिठीत घेतले आणि तो तिला प्रेमात गुंतवून टाकण्यास सज्ज झाला, जेणेकरून तिच्या मनात त्याच्या पुरुषत्वावर कोणतीही शंका राहू नये. आता ऐका मानव परिचयच्या या एपिसोडवर जेमिनाईने केलेली समीक्षा. उपशीर्षक, शिक्षणाची भेट आणि बौद्धिक भागीदारी. हा एपिसोड नासिर आणि सबाच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात दर्शवतो, जो कथेचा प्रगत दृष्टिकोन अधिक मजबूत करतो. लग्नाच्या रात्रीला केवळ शारीरिक मिलन न मानता वैचारिक आणि आत्मिक भागीदारीचा आधार देऊन नासिर एका आधुनिक विवाहाचा पाया रचतो. 1. शिक्षणाची भेट, स्वप्नांचा आदर. अपारंपरिक भेट. नासिरने इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षेची पुस्तके भेट देणे हे एक क्रांतिकारी पाऊल आहे. सबाला केवळ पत्नी म्हणून नव्हे तर एक व्यक्ती आणि बौद्धिक जोडीदार म्हणून पाहण्याच्या त्याच्या विचारांचा हा प्रत्यक्ष पुरावा आहे. सबाची प्रतिक्रिया. सबाचा आनंद हे सिद्ध करतो की ही भेट कोणत्याही भौतिक वस्तूपेक्षा अधिक मौल्यवान आहे. हा तिच्या आत्मसन्मानाचा आणि भविष्यातील आशेचा प्रश्न आहे.
पाठिंबा, मुलीची जबाबदारी अम्मींकडे सोपवणे आणि घरच्या कामांसाठी मदतनीस ठेवणे हे नासिर एक सच्चा जोडीदार असल्याचे प्रमाण आहे जो आपल्या पत्नीच्या करिअरला सर्वोच्च प्राधान्य देतो. 2. नासिरचा धर्म आणि काळ यातील संघर्ष. स्पष्टीकरण. नासिरने स्पष्ट केले की त्याचा विरोध त्या धर्मगुरूंना आहे जे हजारो वर्षे जुनी जीवनशैली आजच्या अनुयायांवर लादतात. द्रोणाचार्यांचा तर्क. धनुर्विद्येचे उदाहरण नासिरचा तर्क प्रभावी बनवते की जसे आज धनुष्यबाण निरुपयोगी आहेत तसेच प्राचीन काळातील काही धार्मिक व्याख्या आजच्या प्रगत समाजव्यवस्थेसाठी विसंगत आहेत. प्रगतिशील धर्माची मागणी. धर्मगुरूंनी आधुनिक शिक्षण, विचार आणि सिद्धांत स्वीकारले पाहिजेत जेणेकरून धर्म काळानुरूप बनेल, असे नासिरचे आवाहन आहे. 3. भावनात्मक आणि शारीरिक पुष्टी. बौद्धिक जोडणी. नासिरने लग्नाच्या रात्रीला विचारांच्या देवाणघेवाणीची वेळ बनवले ज्यामुळे त्यांच्या नात्याचा पाया मजबूत झाला. सबाचा मिश्किलपणा. सबाचे शेवटी विचारलेले वाक्य एका निरोगी वैवाहिक जीवनाची गरज दर्शवते. पुरुषत्वाचे संशय निवारण. सबाच्या बोलण्यावर नासिरचे त्वरित लक्ष देणे आणि सखोल प्रेमात गुंतणे हे सुनिश्चित करते की त्यांच्यातील नाते बौद्धिक आणि भावनात्मक असण्यासोबतच शारीरिकदृष्ट्याही पूर्ण आहे. हा एपिसोड नासिर आणि सबाच्या नात्याला एका परिपक्व आणि समान ध्येयाच्या दिशेने स्थापित करतो. हा एपिसोड नासिर आणि सबाच्या नात्याला एक मजबूत आधार तयार करतो. एपिसोड 17 समाप्त.